आणि यानंतर टॉप 9 इतर जिल्ह्यांच्या बातम्या। भोरच्या निगडे धांगवडी या गावामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे धांगवडीमधील नदी नाले तुडुंब भरले। रस्त्यांना नदीचं स्वरूप। अचानक झालेल्या या पहिल्याच पूर्वमोसमी पावसानं नागरिकांची तारांबळ। परभणीच्या पोखरणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळीची बाग उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झालं। शेतकरी हवालदिल। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। श्रीगोंद्याच्या अंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असं पाचपुते यांचं आश्वासन। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। भाळवणी या ठिकाणी केळीच्या बागांचं नुकसान। काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले। शेतकऱ्यांचंही आर्थिक नुकसान झालं। पालघरमधील गांजे ढेकाळे ग्रामपंचायतीमध्ये 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद। गांजे गावातील महिलांना शाळेच्या पाण्यात डबक्यात साचलेलं गढूळ पाणी भरून नेण्याची वेळ, तर तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी। मे आणि जूनमधील रेशन धान्य उचलण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ। ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा हा मोठा निर्णय। कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती। मालेगावमध्ये बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती माता आणि नवजात बालकाचा मृत्यू। कोणतीही डिग्री नसताना घरीच प्रसूती केली। आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित। पुण्याच्या डिंबे धरणाच्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा वाहून गेल्याची घटना। या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागत नव्हता। स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू। धाराशिवमध्ये मंदिराच्या जागा वाटणीवरून 2 गटांमध्ये हाणामारी। मारहाणीमध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आली। मंदिराच्या मोजणीसाठी अधिकारी आल्यावर जागेच्या कारणावरून गोंधळ। पुढे बघूया टॉप 9 शहराच्या बातम्या। धुळे पालिकेतील 11 पराभूत उमेदवारांवरती अपात्रतेच्या कारवाईची शक्यता। 320 उमेदवारांपैकी 11 जणांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही। वारंवार नोटिसा देऊनही हिशोब न दिल्यानं कारवाईची शक्यता। कौटुंबिक वाद आणि छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने आपलं जीवन संपवलं। हुडकेश्वर पोलिसांकडून सासूविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील मुर्दोली जंगल परिसरामध्ये T14 या वाघाचं पर्यटकांना दर्शन। सफारीवर निघालेल्या पर्यटकांचे वाहन समोर येताच वाघाचं आक्रमक रूप समोर। पर्यटकांनी वाघाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात केला कैद। भोरच्या महाड मार्गावरील बरंद घाटामध्ये कार आणि टेम्पोची धडक। 1 जण गंभीररित्या जखमी, सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान। नंदुरबारच्या तळोद्यामध्ये ट्रायलसाठी गेलेल्या ग्रँड i10 कारचा भीषण अपघात झाला। भरधाव कार विजेच्या खांबावरच आदळली, तर गाडीचं इंजिन थेट 50 फूट दूर जाऊन पडलं। अक्षरशः चुराडा झालेल्या कारमधील 3 जण गंभीररित्या जखमी। अकोल्यामध्ये आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात वणवण। व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला पाठीवर घेऊन जाण्याची वेळ। अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणा समोर। धाराशिवच्या परंडामध्ये ज्यूसमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार। अत्याचाराचा व्हिडिओ काढत तरुणीला ब्लॅकमेल करून तिघांकडून अत्याचार। पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, आरोपी फरार। सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील 2 किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणामध्ये माढा तालुक्यातील 4 जणांना अटक। 6 आरोपी अद्यापही फरार। मुंबई आणि कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कारवाई। आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1,62,00,000 सोनं जप्त।